आज है। तेज तमंस पर कांध जिमी कंस पर क्यों मलिक सबंस पर से शिवराज है। अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे वाऱ्याच्या येगानी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडून याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। जिजाऊचा लेख कसा मातीसाठी लढला भवानी तलवारीन दुश्मनास नडला भावळ्यांच्या संगतीन भगवा फडकला जय शिवराय घोष गगनी यो भिडला भंडारा उधळा गुलाल उधळा रयतेचा राजा जिंकून आला वाजवा चौघडा गाव यो सजवा मुलुक यो भगव्या मंदीन हाला मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024 आज या ठिकाणी संपन्न होत आहे। जे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्या सर्वांना शिवछत्रपती शिवजयंतीच्या शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल। या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय नामदार डॉक्टर रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आलेल्या पुरस्कार मान्यवरांचे स्वागत होणार आहे। प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला लाभला आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी दुसरा पुरस्कार घेण्यात येत आहे। या पुरस्कारासाठी आलेले मान्यवर यांचं मीडिया वार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आपले प्रमुख पाहुणे
काही वेळातच या ठिकाणी उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार. त्याप्रमाणे माननीय आशिषजी शेलार, भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष, तसेच सिद्धार्थभाई कासारे, RPI मुंबई प्रदेशाध्यक्ष. त्याप्रमाणे उपस्थित विवेक पवार, RPI सरचिटणीस मुंबई, तसेच माननीय अमरजीत सिंग, उपाध्यक्ष मुंबई भाजपा, तसेच साधू कटके, RPI अध्यक्ष उत्तर मध्य जिल्हा, आणि माननीय संजय खडांगले, टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष, असे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलं, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला गीत गायनाचा एक कार्यक्रम होईल आणि लगेचच पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. बाहेर कोणी पुरस्कर्ते असतील त्यांना विनंती, आपण आतमध्ये येऊन बसायचं आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी त्यांनी सहकार्य केलं, पूर्ण मीडिया वार्ताची टीम, त्याप्रमाणे मनोज खोब्रागडे सहसंपादक मीडिया वार्ता न्यूज, मनोज कांबळे क्रिएटिव्ह हेड, श्रावण बोले, मुंबई, हलचल असे अनेक पेपर, त्या पेपरच्या माध्यमातून फार चांगलं काम ते करत आहेत. त्यांचं देखील शब्दशुद्धाने स्वागत करतो. माधुरी जित्राजी टेकम समाजसेविका आहेत, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मीराबाई टेकम बहुउद्देशीय संस्था, तालुका कोरपणा, जिल्हा चंद्रपूर. या ताई चंद्रपूरवरून आलेल्या आहेत, त्यांचं देखील मीडिया वार्ताच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. शिवजयंतीचं औचित्य साधून हा सत्कार सोहळा, पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जिने जन्म दिला ती आई, ज्याने संस्कार दिले ते वडील, ज्याने शिक्षण दिलं ते शिक्षक, आणि ज्याने स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताचे शिक्षण सम्राट, महात्मा ज्योतिराव फुले या भारताची पहिली विद्यार्थिनी, पहिली शिक्षिका, पहिली प्राध्यापिका, पहिली कवयित्री, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, जिने पती निधनानंतर 28 वर्ष राज्य केले, अशा
अहिल्याबाई होळकर, देव हा दगडात नसून माणसात आहे असे विज्ञानवादी विचार सांगणारे संत गाडगे महाराज, पृथ्वी ही शेषनागाच्या तळहातावर बसून बसली नसून ती कामगार आणि शेतकऱ्यांच्या तळहातावर बसलेले आहे असे सांगणारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समाजाला सामाजिक समतेचा विचार सांगणारे संत गुरु रविदास, अशा अनेक महामानव आणि महानायिका यांनी आपल्या बहुजन समाजासाठी विचार केले, कार्य केले. अशा सर्व बहुजन समाजातील महामानव आणि महानायिका यांना आजच्या सुदिनी त्रिवार वंदन. आणि आज आपण आजचा हा जो सोहळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज मीडिया वार्ता न्यूज मराठी चॅनलच्या वतीने हा जो पुरस्काराचं जो आयोजन केलेला आहे, या आयोजकांचं मी प्रथम सर्वांच्या वतीने आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कारण त्यांनी हा खूप मोठा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मला वाटतं हा त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि हे त्यांनी ह्या कार्यक्रम आयोजन का केलेलं आहे तर ह्या जो समाजसेवक किंवा समाजसेविका जे कोणी आहेत यांना एक प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उद्या जर असं मला जे समजा त्याने पुरस्कार दिलाच तर उद्या मला पुरस्कार का दिलेला आहे की विलास गोरेगावकर यांना पुरस्कार का दिला गेलाय तर त्यांचं कार्य बघून उद्या येणारी पिढी त्यांचा एक आदर्श घेतील, प्रेरणा घेतील आणि समाजासाठी ते काम करतील. ज्याप्रमाणे आपल्या ह्या महामानवांनी संघर्ष करून जे आपल्याला हे मूलभूत हक्क अधिकार मिळवून दिलेले आहेत, त्यामुळे आजचा हा आपण कार्यक्रमाचा आयोजन सोहळा साजरा केलेला आहे. जली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं. जली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं, और उस राख से बारूद बने उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं. मला आता आयत्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सांगितलेलं आहे. आधी जर सांगितलं असतं तर कदाचित मी खूप काही तयारी केली असती. अजून पण असं काही नाही, मी अजून पण बरंच काय बोलू शकतो, पण त्याच्यासाठी तुम्ही कंटाळणार पण मी कंटाळणार नाही आहे. कारण इथे आता मला त्याने वेळेचं बंधन दिलेलं आहे म्हणून फक्त मी 5 मिनिटं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार सांगणार आहे. आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मानवी मूल्यमापन जोडणार असं तत्ववेत्ता हा राजा आपल्या लाभलेला आहे. आपण ह्या महाराजांना मानतो, आपण त्यांच्या प्रतिमांचे पूजन सुद्धा करतो, पण त्यांच्या विचारांचं दफन करतो. बरोबर आहे की नाही? मी जेव्हा बोलताना काही प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही खरोखर इथे शरीराने आहात की मनाने मला कळत नाही. कारण काही लोक इथे शरीराने इथे आहेत पण मनाने मात्र बाहेर आहे. तेव्हा होय की नाही फक्त मला एवढं सांगायचं. आपलं यांनी जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, कार्यक्रम करणं हा त्यांचा उद्देश नाही आहे. कार्यक्रम करणं हा त्यांचा उद्देश नाही. त्यांनी उद्देशापुरते हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नुसतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या
त्याप्रमाणे चंद्रकर करतो, पण त्यांच्या विचाराने आपण चालत नाही. वस्तुस्थिती आहे की नाही सांगा, आहे की नाही? मग मला सांगा, जे महाराजांनी नव्हे तर आपले हे जितके जे महामानव आहे, या महामानवांचं विचारांचं आपण अक्षरशः दफन करतोय असं मला तरी वाटतं. आपण एकही महामानव किंवा महान माता यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आमचे नंदू चांदोरकर काम करतायत, महेश कोरेकरांचं काम करतोय, आमचे विलास देवळेकर काम करतायत, पण ते का करतायत त्याचा मागचा आपण इतिहास जाणून घेत नाही. ते करतात म्हणून मी करतोय, अशी आपल्या लोकांची मानसिकता तयार झालेली आहे. आज हे महामानव जिवंतपणे कधीही घाबरलेले नाहीये. जे जिवंतपणे भितात ते मेल्यानंतर जिवंत होतात का, असं नाहीये. ते जिवंतपणे घाबरलेले नाहीये म्हणून ते आज मेल्यानंतर जिवंत आहे. ते जिवंतपणे घाबरलेलं नाहीये म्हणून ते मेल्यानंतर जिवंत आहेत. आज आपण जिवंतपणे घाबरतोय तर मरणाचा प्रश्नच येत नाही, बरोबर की नाही? आज आपण पूर्वी ह्यांच्या काळामध्ये कोणतेही हक्क अधिकार कायदे काढून नसताना सुद्धा त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, म्हणून आज आपल्याला माणसातलं माणूस पण मिळालेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष केले, आज तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 4 मुलांचा त्याग केलेला आहे, बायकोचा त्याग केलेला आहे. आणि एवढं त्याग करून त्यांनी काय गमावलं? त्या विचारांचं, त्या संघर्षाचा त्याने काही फायदा झालेला आहे का? नाही. त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे. आज त्यांनी जे आपल्याला मूलभूत अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला असताना सुद्धा आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. कारण आपलं जग कसं आहे, माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी, एवढंच मात्र आपलं जग आहे. याच्या पलीकडे आपलं कोणतंही जग नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, आपण त्यातलं किती टक्के पूर्ण केलेलं आहे? आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, पण त्यांच्या विचाराने जराही आपण चालत नाही. आज मला सांगा, सर्वांना माझी विनंती आहे, मनात सद्भावना ठेवून तुम्हाला राग न येता जाग यावी याच उद्देशाने बोलणार आहे. मी कोणत्या पक्षाचा सभासद नाही आहे, साधा सदस्य सुद्धा नाही आहे. माझ्या मनावर या महामानव आणि महान मातांचा विचारांचा पगडा आहे आणि त्या विचाराने चालणारा मी एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या समाजाचं मी काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती पाडल्या का? जातीच्या विरोधात होते का? महिलांवर त्यांनी अत्याचार केला का? आपल्या आरक्षणाला विरोध केला का? मग हे हिंदू मुस्लिम हा भेदभाव का केला जातो याचाही आपण प्रत्येक इथल्या जमलेल्या व्यक्तींनी विचार करावा अशी माझी आपल्याला सूचना आहे. जे कोणी काही सांगतात त्याच्यावर प्रश्न निर्माण करा. मला विलास देवळेकर असे का सांगतायत, मला असे नंदू चांदोरकर असे का सांगतायत, जोपर्यंत तुमचा प्रश्न तयार होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाहीये. मला ती व्यक्ती बस का म्हणून सांगतेय, उठ म्हणून का सांगतेय, तर याच्यावर आपण निदान चिंतन मनन करणं योग्य आहे की नाही. आपण फक्त पायाने चालतो पण डोक्याने चालत नाही. जी व्यक्ती पायाने चालते ती अंतर कापते,
डोक्याने जाते ती ध्येयापर्यंत पोहोचते. आपल्या शेतात काय पिकतंय त्यापेक्षा बाजारात काय विकतंय याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने जो लढा केलेला आहे, जे त्याने स्वराज्य निर्माण केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण सुद्धा काम करायला हवंय. पण आपण त्याप्रमाणे वागत नाहीये. त्याने दाढी वाढवली म्हणे मी चंद्रकोर काढला, त्याने चंद्रकोर मी दाढी वाढवतो, मी तुम्ही दाढी वाढवला आणि चंद्रकोर लावला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज होत नाहीये. जर तुम्हाला या महामानवांच्या विचाराने चालत असेल तर त्यांचे विचार हे आचरणात आणायला पाहिजे, अंमलात आणायला पाहिजे. कारण परिवर्तनाचं मूळ हे विचार परिवर्तन आहे. पैसे दिल्याने कमी होतात, विचार दिल्याने कमी होत नाहीये. त्या प्रत्येकाने जर आपल्याला आपला स्वाभिमान जिंकायचा असेल, महामानवांचे विचार आचरणात आणत असेल तर आपल्याला त्यांचं अनुकरण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने कार्य केलेलं आहे त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. कारण आपल्याला कार्यक्रम ठेवणं हा आपला मूळ उद्देश नाही आहे. तर उद्देशापुरती आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. उद्देश काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य करण्याचं आपल्याला गरज आहे असं मला वाटतं. तरच खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आहे. आज त्यांची आपण जयंती साजरी काय करतोय? आपल्या आजी आजोबांचा कोणाला माहिती आहे का? पंजोबांचा कोणाला माहिती आहे का? नाहीये. कारण त्यांचं कोणतेही कर्तृत्व नाहीये. त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे म्हणून आज 394 नंतर सुद्धा आपण त्यांचे विचारांचा आपण प्रचार करतोय, कार्य करतोय. म्हणजे त्याने काहीतरी कार्य केलेलं आहे म्हणून आपण हे करतोय. मग उद्या आपण केल्यानंतर सुद्धा आपलाही कोणी विचार केला पाहिजे. त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने कार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतोय. आणि आज मला त्यांनी 2 शब्द बोलण्याची आपल्या समोर जी विनंती केली आणि संधी दिली त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपण सुद्धा शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पुन्हा जय भवानी, जय शिवाजी, जय भारत. धन्यवाद गोरेगावकर सर. आपण फार सुंदर असं मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर शब्दश्री विलास देवलेकर सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक व कवी आहेत. त्यांनाही विनंती करतो या ठिकाणी आपण आपले कविता सादर करावी. नमस्कार, मी विलास देवळेकर, मुंबईकर. आपल्या समोर कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे रयतेचा खरा, राजाला मानाचा त्रिवार मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांची महंती सांगावी किती. छत्रपती शिवाजी महाराजांची महंती सांगावी किती. मित्रा, रायगडावर दरवर्षी मावळे मोजू किती. मनात भिनली जिजाऊ मातेची अंगाई. मनात भिनली जिजाऊ मातेची अंगाई. होते आशीर्वाद तुझं भवानी माताई. गेले 16 वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा ही मिळे सवंगड्यांच्या एकीची पावती किती. मित्रा, रायगडावर माणसे मोजू किती. लाभले शूरवीर पराक्रमी सरदार. लाभले शूरवीर पराक्रमी सरदार. होते खजिन्याचे सच्चे इनामदार. असत आया बहिणीचे खरे रक्षणदार. स्वराज्याच्या शत्रूंना ही वाटे भीती. मित्रा, रायगडावर मावळे मोजू किती. छत्रपती ना करीत पूजा ते अंधश्रद्धा करीत पूजा.
करीत ते माणुसकीच्या हृदयाची पूजा. शत्रूलाही दिली माणुसकी किती, मित्रा रायगडावर मावळे मोजू किती. जसा गुन्हा तशी शिक्षा, जसा गुन्हा तशी शिक्षा, घेतली विरोधकांनी सावध दीक्षा. आपल्याच मानत होते मात्र लोकांची भिक्षा. आपल्या सैन्यात विश्वासू मुसलमान होते किती, मित्रा रायगडावर मावळे मोजू किती. गरीब उत्तम न्यायनीती आणली समाजात परिमाणात गती. असे दिसे नियोजन वेळेवरती. तेव्हाच्या महाराष्ट्र असे समाधानी सर्व धर्म जाती. मित्रा रायगडावर मावळे मोजू किती. महाराष्ट्रातील सर्व जातीच्या धर्माच्या मावळ्यांना आणि आपल्या सर्वांना 394व्या शिवजयंती निमित्त हार्दिक हार्दिक भगवामय शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी देवलेकर साहेबांनी एक वातावरण तयार केलं. परगळ आली होती, सगळे कंटाळले होते. आपल्याला खरंच धन्यवाद. आपण सुंदर अशी कविता या ठिकाणी सादर केली. गडचिरोली जिल्ह्यातून देवरावजी मुंगरकर हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील अशी त्याला विनंती करतो. परमपूज्य गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राजखंड तुकोजी महाराज, ज्या नावाने आज या ठिकाणी समाजसेवकांचा जो सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, असे हिंदवी राजाचे संस्थापक छत्रपती शिवराय, वैराग्याचे महामेरू, ज्याला महाराष्ट्र देशामध्ये संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान या नावाने संबोधले जाते. असे गाडगे बाबा ज्या महामानवाणी, ज्याला विश्वरत्न संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ज्याला महाराष्ट्रामध्ये संताची म्हणून ओळखले जाते असे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानाचा सागर, कृपेची सावली असे ज्ञानेश्वर माऊली, आणि संत वाङ्मयाचे महामेरू तुकाराम महाराज या ठिकाणी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, त्याप्रमाणे बरेचसे ते संत समाजसुधारक ज्यांनी समाजासाठी आयुष्यामध्ये स्वतः मात्र उत्पत्तीसारखे जळले राग झाले आणि मात्र तुम्हाला सगळ्यांना सुगंध दिला अशा थोर महामानवांना म्हणतात ना, देशाची शान महाराष्ट्राचा महान त्रिवार अशा विद्यापीठाविषयी तारणा शतशत कोटी प्रणाम. सज्जन हो, मी आता सांगितल्याप्रमाणे ज्यांनी समाजासाठी जडून राग झाले आणि तुम्हाला सगळ्यांना सुगंध दिला आणि तो सुगंध हा दरवळतोय म्हणून आम्ही त्यांचे कार्य ऐकतो, श्रवण करतो, नाही आमची लायकी नाही. आणि म्हणून मंडळी महाराजांची मी म्हणजे तुकडोजी महाराजांचा समाजसेवक आहे, त्याचं कार्य करतो मी प्रचारकाचं कार्य करतो आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कारण महाराज म्हणतात याच्यासाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा वंदावया. महाराज काय म्हणतात, तुझी म्हणजे कोणाची, पुन्हा ग्रामदेवत महाराज सांगतात देव कुठं आहे, देव हो माणसात आहे, माणसात. पण मात्र आम्ही मात्र विसरलो. आम्ही कुठेतरी जातीपातीच्या वेळ्यात हा या जातीचा तो त्या जातीचा असा भेदभाव निर्माण करून माणुसकीला मात्र काळ भाषाचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं मिटवण्याचं कार्य अशा महान थोर विद्यापीठांनी, थोर समाजसुधारकांनी, संतांनी केलेला आहे. आणि या कार्याचा वारसा जे लोक पुढे देतात अशाच लोकांना या
आजच्या या सोहळ्याचं त्यांना एक सन्मान चिन्ह किंवा इतिहासात खातरदारांचं कार्य म्हणून व्हावी आणि म्हणून अशा प्रकारचा सन्मान सोहळा आपल्या महाराष्ट्रात केंद्रात राबवला जातो आणि अशा लोकांचा गौरव केला जातो. त्याला काही स्मृती चिन्ह दिल्या जाते, प्रमाणपत्र दिल्या जाते, त्यांचा गौरव केला जाते. जन हो आणि म्हणून मी हेच सांगेन, आता बोलल्याप्रमाणे ज्यासाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा वंदावया. अहो जनतेमध्ये देव आहे, देव आपण जनते शोधत नाही आणि आम्ही मात्र त्या दगडामध्ये देव शोधतो. देव दगडात नाही हे अनेक संतांनी थोडं विद्याविषयी सांगितलेलं आहे. पण मात्र आम्ही कुठेतरी कुणाच्या तरी हारी बळी पडतो आणि ते सांगतो तसं करण्याचा प्रयत्न करतो. याचा नाव आहे अंधश्रद्धा, याचं नाव आहे अंधश्रद्धा. आणि आजच्या काळामध्ये आपण म्हणतो खूप शिकलो म्हणजे 100% लोक साक्षर झाले, अजिबात नाही. खूप आहे शिकून मूर्ख झाले असं मी म्हणतो. तुम्ही काही म्हणा, माझं 3.5 असेल. कारण लोक सत्य पडताळत नाही. त्यांनी सांगितलं घोड्याला शिंगात हाय होतो असं काम करत आणि सज्जन हो म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी. मी महाराष्ट्राच्या म्हणजे शेवटच्या टोकावरचा माणूस आहे. त्याचं नाव आहे खानोळ तालुका. इथं ट्रायबल म्हणजे लोक नक्षलवादी लोक असतात त्या तालुक्यात. पण माझं कार्य असं आहे, मी कोणी असेल, मी विशेष करून कोणत्या पक्षाचं नाही, धर्माचं नाही, पंथाचं नाही, सगळ्यासाठी कार्य करणार माणूस. आणि हे कार्य या विद्याविषयांच्या आशीर्वादानं, तुमच्या आमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं हे कार्य माझ्या श्वास असे म्हणजे चालावं की मात्र अशा थोर आणि तुमच्या आशीर्वादाची प्रतीक्षा करतो. सज्जन हो अशा प्रकारचे कार्य जे करते असण्याचा गौरव केला जातो आणि महाराष्ट्र काय मीडिया वार्ता न्यूज यांनी हे उत्तम कार्य केलं आहे असं मी म्हणतो. आणि असं कार्य सगळ्यांनी करावं आणि माझा गुरुदेव म्हणजे एकट्याचा नाही सगळ्यांचा ईश्वर आहे, परंतु तो दाखवताना दिसतं म्हणजे स्वतःचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणून त्याचं नाव आहे जावे त्याच्या वंशादेवाकडे. आणि त्याला माझा धापे धोके दारू कसा जावे त्याच्या वंशादेवाकडे. देव जरूर आहे पण देव दुसरा दाखवतात ना, ते स्वतः अनुभव सज्जन होते आणि ज्यांनी अनुभव घेतलं ते मात्र आता मी म्हणल्याबरोबर मी सगळे जडले पण तुम्हा आम्हाला सुगंध जरूरत आहे आणि काही कीर्ती आलं आणि हे कार्य सगळ्या समाजसेवकांनी करावं असं मी आवर्जून सांगतो. आणि माझ्या सगळ्यांची शक्ती भक्ती बुद्धी देव आणि आपले या ठिकाणी जो कार्यकर्ते जे आहे तिथं मंडळ आहे आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार मानतो. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय हो आणि जय शिवाय. तसेच त्या ठिकाणी मंगेश तांबे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी बसला तालुका बसला मंगेश तांबे बाबांनी या ठिकाणी आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते फार सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांनी सत्यता आपल्या समोर ठेवली आणि आपण सत्यतापासून दूर पळत चाललो आहे त्याची जाणीव करून या ठिकाणी आपल्याला दिली आहे. म्हणून त्यांचं या ठिकाणी मीडिया वार्ताच्या माध्यमातून धन्यवाद. तांबेला विनंती करतो आपण आपला मनोगत व्यक्त करा. नमस्कार. जय अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, गाडगे बाबा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी शिवजयंती निमित्त मीडिया वार्ता जनसेवा, वैद्यकीय शिक्षण, समाजसेवा, कलाकृती असा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि आमचे कसई गावचे माजी सरपंच निलेश मांजरकर यांनी मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि एवढंच मी म्हणू शकतो की
शिवजयंतीच्या निमित्ताने दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक गावतळावर. तर शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला तळावरच्या पातळीने आणि बाबासाहेबांनी इतिहास घडविला लेखणीने. म्हणून म्हटलं जातं की लाखात एक लेखणी माझ्या भीमाची लेखणी. धन्यवाद. जय भीम. तांबे साहेब आपल्याला धन्यवाद. आपण थोड्याच शब्दात चांगलं व्यक्त केलं. बरोबर. दैनिक मीडियाच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही काही फार मोठं काम करत नाही, पण तळागाळामध्ये काम करणाऱ्या, मग ते समाजसेवा असेल, शैक्षणिक कार्यामध्ये काम करणारे असतील किंवा कृषीमध्ये काम करणारे असतील, अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, आपले घटक सामाजिक घटक असतात, ते काम करत असतात. पण त्यांच्या कामाला कोणी दाद देत नाही, त्यांच्या कामाची स्तुती कोण करत नाही. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की अशा सामाजिक कार्यामध्ये आपल्याला झोकून देणारे, कुठल्याही प्रसिद्धीचा मोह नसणारी अशी सारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. आणि अशा लोकांना आम्ही सन्मान करत राहू. त्यांचा सन्मान असं प्रत्येक वर्षात अशा सगळ्या मंडळींचा आम्ही सन्मान करू. आमच्या यथाशक्ती आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही असा सन्मान घडवत राहू. आणि जे जे समाजसेवामध्ये अग्रेसर काम करत आहेत त्यांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत. याच्या पुढेही करू असं या ठिकाणी आपल्याला सुचवतो. या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्या मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मला असं वाटतं 5च मिनिटामध्ये येत आहेत. आपण बरेच वेळ झाला या ठिकाणी बसलेले आहात. तर आपल्याला विनंती आहे की अजून कोणी जर एक 5 मिनिटं कोण बोलणार असेल तर कृपा करून पुढे यायचं आहे आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आपल्या ताई वैशाली मोहन पाटील या आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी विनंती आहे. नमस्कार. मीडियावरचा न्यूज रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराचे आयोजन जे आज आपण इथे केलेलं आहे त्या आयोजनकर्त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देते. कारण हा खरोखर एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि गेल्या वर्षापासून मला वाटतं त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचा आज आताचं यंदाचं वर्ष हे 2रं वर्ष चालू आहे. तर खरंच त्यांना मी धन्यवाद देईन. आणि त्या निमित्ताने आज मी एक छोटासा ज्या कवितेच्या बोलून टाकतात. असावे प्रेम आईचे मुलानो आपुल्या ठाई, असावे प्रेम आईचे मुलानो आपुल्या ठाई, जिजाऊ धन्य ती माता देश देवती मानी, जिजाऊ
ताई आपण छान या ठिकाणी एक कविता सादर केली. मी आधी म्हटलं की जे खरोखर तळमळीने समाजाचं काम करतात, कुठल्याही अपेक्षा नाही, कुणी प्रसिद्धी करो अथवा न करो, आपलं कार्य करत राहायचं. असेच एक समाजसेवक श्री डॉक्टर अजय दुबे, अध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ ट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हा फार मोठा उपक्रम घेऊन या ठिकाणी ते काम करत आहेत आणि ते आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करतील. कृपया आपण सर्वांनी शांततेने त्यांना ऐकायचं आहे. फार मोठं काम आहे त्यांचं. मुलींच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे खऱ्या अर्थाने जमिनीवर काम करतात त्यांना खरंच सल्यूट. त्याचप्रमाणे तुम्ही सर आपल्याला देखील खरंच या ठिकाणी सल्यूट करतो. धन्यवाद. सबसे पहले तो आज शिवाजी महाराज जयंती के उपलक्ष्य में उनकी 397 जयंती के उपलक्ष्य में आज ये कार्यक्रम यहाँ पे मीडिया न्यूज़ वार्ता के माध्यम से रखा गया है और उसमें आज एक सम्मान समारोह का आयोजन किया गया है. उसमें हमारे जितने भी आज सम्मानित लोग यहाँ पे उपस्थित हैं उनको मैं शुभकामनाएं देता हूँ, बधाई देता हूँ. और हमारे मित्र सावंत साहब को भी मैं शुभकामनाएं देता हूँ कि उन्होंने इतना अच्छा कार्यक्रम इतने शुभ अवसर पे आज आयोजित किया हम सभी के लिए. तो एक बार मैं मीडिया वार्ता के पूरी टीम की लिए मैं चाहूँगा कि जोरदार तालियां आप सभी बजाएं. दोस्तों, जैसा कि अभी बताया गया कि एक अभियान हम चला रहे हैं पूरे देश में महिलाओं के सशक्तिकरण के लिए, बेटियों के लिए. हमारे समाज में आज भी अभी आज यहाँ पे हम देख रहे हैं बहुत सारी हमारी माताएं बहनें यहाँ पे बैठी हैं. बहुत सारे लोगों को शायद यहाँ पे आज एक सम्मान भी मिलने वाला है. तो कहने का मतलब ये है कि हमारी माताएं बहनें किसी से कम नहीं हैं. आज हमारे देश में, हमारे समाज में जो महिलाओं को लेके आज भी एक दोहरा मापदंड है, उसको हम चाहते हैं कि वो दूर हो. महिलाएं आज किसी मामले में कम नहीं है. बेटियां आज हमारे देश में कंधे से कंधा मिला के पूरे देश में आज चल रही हैं. हर फील्ड में, हर क्षेत्र में. बहुत सारे लोगों की मानसिकता होती है ऐसे कि भाई बेटी पैदा हो गई तो वो बोझ हो गई. अभी इसकी पढ़ाई का, लिखाई का खर्चा, फिर इसकी शादी का खर्चा, ये सब दुनिया भर की बातें जो है पेरेंट्स के माइंड में आते हैं. बेटा होगा तो वो हमारे कुल का नाम रोशन करेगा, हमारा वंश आगे बढ़ाएगा, हमारे बुढ़ापे की लाठी बनेगा. ऐसी हमारी मानसिकता है. हमारे संस्था के माध्यम से हम लोग यही एक अभियान, हमेशा एक जागरूकता अभियान चला रहे हैं कि बेटियों को खाली आप शिक्षा दीजिए, इसके बाद आपको कोई भी ऐसी चीज़ों को करने की ज़रूरत नहीं है. आज हमारा समाज जो है बहुत ही पढ़ा लिखा है और सबको पढ़ी लिखी लड़की चाहिए. अगर आप अपनी बेटी को अच्छी शिक्षा दीक्षा देती हैं तो वो किसी दहेज के लिए कहीं पे प्रताड़ित नहीं की जाएगी. और आज हमारे बीच में हमारे मुंबई हलचल के संपादक दिलशाद खान जी यहाँ पे उपस्थित हैं. हमारे रूपल जी हैं और यहाँ पे तमाम हमारे लोग यहाँ बैठे हैं. मैं आज फिर से आप सभी को महाराज शिवाजी के इस जयंती के उपलक्ष्य में आप सभी को मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ, बधाई देता हूँ. और यही उपेक्षा, यही सबसे उम्मीद है कि हमारे
महाराज के दिए हुए ज्ञान और उनकी दिशा निर्देश पे हम सभी आगे बढ़ें और इस देश का भला करें। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। धन्यवाद कबीर जी। आप छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पे चल के ये सराहना काम आप कर रहे हैं, क्योंकि महाराज स्त्रियों के बारे में कभी समझौता नहीं करने वाले राजा थे और उनके विचारों पे आप बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये ट्रस्ट के माध्यम से आप काम कर रहे हैं। आपको मीडिया वार्ता के सभी टीम के माध्यम से आपका धन्यवाद करता हूँ। यहाँ पर सब टीम पूरे कोकण से लेके विदर्भ जितने भी हमारी टीम है सबके आपका हार्दिक धन्यवाद। इसके बाद सातारचे पत्रकार आहेत दत्ताराम पालके यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आजच्या पुरस्कार सोहळ्याचे मानकरी देखील आहेत। या ठिकाणी आपल्याला कविता सादर करते। सर्वांना सप्रेम नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा संपन्न होत असताना आज येथील प्रमुख मान्यवरांना जरा विलंब होत आहे। मुंबईमधलं की ट्रॅफिक आलं त्यामुळे जरा हा कार्यक्रम उशिरानं सुरू होत असताना मी प्रेम या विषयावर कविता सादर करतोय। प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं। प्रेम कधी भांडतं सुद्धा, दोन ओळीची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं। घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचा आमचा अगदी सेम असतं। गुलाबाचं फुल देणं प्रेम असतं, पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं। तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं, तिच्या सुखासाठी आपलं हसणं म्हणजे प्रेम असतं। तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं, सोबत राहून तिची साथ देणं प्रेम असतं। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं। आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणं म्हणजे प्रेम असतं, कोणाच्या सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम असतं। कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम असते आणि कोणाशिवाय मरणे म्हणजे प्रेम असते। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं। आज छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा आणि आपला सभागृह एकदम शांत झालाय। एक शिवगर्जना होऊन जाऊ द्या। प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। एक 2 मिनिटं तुमचा वेळ घेतोय। आज छत्रपती मोडक्या थोडक्या शब्दात तुम्हाला थोडक्यात सांगतो। सन्माननीय श्रोते, माझा भाषणाचा विषय लक्षात आला असेल। विषय मांडतोय युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज। झाले भाऊ होतील भाऊ परंतु या समाहा हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडते ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज। आणि म्हणूनच रसिको शेकडे वर्ष उलटून गेली तरी लोकांच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आढळ आहे। छत्रपती शिवाजी राजांचे राजा आणि व्यक्ती म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय आहे।
त्यांचे चरित्र अत्युच्च आहे, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कानशिलावर अखंड आहेत. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत धनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, धीर उदार सुंदर शूर प्रेयसी तत्पर, सावधपणे नूरपूर तुच्छ केले. यशवंत कृतिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना हे जाणते पद लाभले ते त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यामुळेच. शिवरायांचा जन्म 1630 मध्ये झाला. 1680 साली त्यांना इहलोकी यात्रा संपवली. म्हणजे अवघ्या 50 वर्षाचे आयुष्य त्यांनी पराक्रम गाजवून त्यांचा इतिहास आपल्या जगासमोर ठेवलाय. या अल्पकाळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारे आहे. या यशाचे श्रेय या योगी पुरुषांच्या कर्तृत्वात आणि महान चरित्रात दडलेले आहे. शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले व मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊने या आपल्या असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिपक्व केले. शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे व पिता शहाजीराजे हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला. महाराजांना मराठा मिळवून महाराज धर्म वाढवायचा होता आणि हिंदू स्वराज्याची स्थापना करायची होती. हिंदूच्या सार्वभौम स्वराज्याची अपेक्षा केली आणि हे राज्य व्हावे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा आहे. या विचाराने प्रेरित होऊन हिंदवी राज्याच्या स्थापनेचा पाया त्यांनी घातला. हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ जाणते पण शिवाजी राजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याची वीर उद्योजनास प्रारंभ केला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांनी अतोनात मेहनत करावी लागली आणि या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले. पण राजांनी कधी माघार नाही घेतली. आदिलशाही निजामशाही यांच्याबरोबरच काही वेळेला सुक्यांचा विरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांचे नाव ऐकताच शत्रूच्या पोटात बंबीर उठत असे. या भूमंडळाच्या ठाई दरवरक्षी ऐसी नाही, महाराष्ट्र धर्म उरला नाही तुम्हा करिता. या समर्थ रामदास स्वामींच्या वचनात महाराजांच्या पराक्रमाची अवतार कार्याची माहिती आहे. म्हणूनच अनेक इतिहासकारांनी देखील महाराजांची तुलना अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन अशा जगप्रसिद्ध सेनानीशी केली आहे. तुमच्या सर्वांचा जास्त वेळ न घेता थोडक्यात समारोप करतो. रयत म्हणजे आपली प्रजा, हीच सांभाळ पुत्रवत केला पाहिजे. हीच तळमळ महाराजांच्या ठाई होती. झुंडशाही नष्ट करून राजाने अशी शिस्त लावली की लुटीतील एकदा सुत्रीचा तोडा देखील लपवून ठेवण्याचे धाडस देखील कोणी करत नसेल. जुन्या वतनदारांनी वतने खालसा करून नवीनही कोणास देऊ नयेत असे सक्त दंडक राजाने घातले. सरळ जामशाही नष्ट करून गुणवत्याप्रमाणे राज्यकारभारास स्थान देऊन आपले प्रशासन विलक्षण कार्य केले. मी माझ्या 2 शब्दांत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सानिध्य गीत सादर करतील त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता सर आपल्याला बोललेच आहे की बेटी बचाव बेटी पढाव ही योजना आता सगळे आपण राबवत आहोत. आता सरकारकडून पुन्हा एक नवीन योजना आली आहे, ती म्हणजे लेक लाडकी योजना. ही 1 एप्रिल 2023 मध्ये ज्या मुली जन्मल्या आहेत त्यासाठी ही योजना सरकारने केलेली आहे. त्यासाठी एवढंच लागते कागदपत्र लागते की
जन्माचा दाखला, आईचा आधार कार्ड, मुलीचा आधार कार्ड, तसेच डोमेस्टिक सर्टिफिकेट आणि आपल्या उत्पन्नाचा दाखला. आता ह्या आधारावर अनेक अंगणवाडीमध्ये मी स्वतः एक गीत रचलेले आहे, ते तुम्हाला मी सादर करते. लेक लाडकी योजना ही आपल्या सर्वांसाठी, लेक लाडकी योजना ही आपल्या सर्वांसाठी, या योजनेचा लाभ घ्यावा शासन आपल्या दारी, या योजनेचा लाभ घ्यावा शासन आपल्या दारी. आईच्या गर्भाची चाचणी करू नका हो कोणी, आईच्या गर्भाची चाचणी करू नका हो कोणी, मुलगी आहे म्हणून गर्वात करू नका हो कोणी, मुलगी आहे म्हणून गर्वात करू नका हो कोणी. लेक लाडकी योजना आली आपल्या सर्वांसाठी, लेक लाडकी योजना आली आपल्या सर्वांसाठी, या योजनेचा लाभ घ्यावा शासन आपल्या दारी, या योजनेचा लाभ घ्यावा शासन आपल्या दारी. मुलीच्या शिक्षणाला द्या प्रोत्साहन तुम्ही, मुलीच्या शिक्षणाला द्या प्रोत्साहन तुम्ही, बालविवाह कायद्याला करा विरोध तुम्ही, बालविवाह कायद्याला करा विरोध हो तुम्ही. अहो लेक लाडकी योजना आली आपल्या सर्वांसाठी, लेक लाडकी योजना आली आपल्या सर्वांसाठी, या योजनेचा लाभ घ्यावा शासन आपल्या दारी, या योजनेचा लाभ घ्यावा शासन आपल्या दारी. धन्यवाद. आज शिवाजी महाराज सबसे पहले तो मैं आप सभी को नमस्कार करना चाहूँगी. आप लोगों ने अपना कीमती समय यहाँ पर दिया है और हमारे समाज सेवा जैसे कि शिवाजी महाराज, आज इस शुभ अवसर पर हम इन सभी को नमन करती हूँ. और मैं ये बताना चाहती हूँ समाज सेवा में क्या आता है. जैसे कि आजकल आप लोगों ने देखा है, सुना है, जाति भेद. आजकल लोगों में जाति भेद की भावना बहुत ज़्यादा हो गई है, हिंदू मुस्लिम ये सारी चीज़ें. और जो यहाँ पर उपस्थित हैं उन लोगों को ये बता दूँ कि समाज सेवा का जो समाज सेवा होती है उसमें हम हिंदू मुस्लिम नहीं देखते हैं, जातिवाद नहीं देखते हैं, ऊंच नीच नहीं देखते हैं. जो जैसे कि मैं भी एक सोशल वर्क हूँ, ठीक है, तो हमारी अपेक्षा ये होती है कि हम अपना ना सोचकर सामने वाले की खुशी को सोचें, उनकी खुशियों में साथ दें, उनके दुखों में उनका साथ दें. ये होता है समाज सेवा. लेकिन आज जैसे भी कुछ देर पहले हमारे बंधु ने ये कहा कि माथे पे तिलक लगाकर दाढ़ी सारी चीज़ें कर कोई शिवाजी महाराज नहीं बन जाता. उनके जैसे कार्य करो, उनके रास्ते पर चलो, ये होता है. तो मैं बस यही कहूँगी कि दिखावे में नहीं, आप अपने अंदर की भावनाओं से ये समाज को आगे की ओर ले जाएं. थैंक यू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार. माझ्या आधी पहिल्यांदा दुबे साहेबांनी जे बेटी बचाव संदर्भात जे काही सांगताना मोठं कार्य करतायत ते अनुषंगाने मला पण थोडंसं वाटलं की मी सुद्धा महिलांना चांगलं प्रोत्साहन मिळावं यासाठी. कारण आज आपल्याकडे मुलगी झाली की आपल्या कपाळाला आठा पडतात. जसं आता एक माझ्या भगिनीने गाणं गायलं, खूप छान गायलं.
आणि डुबे साहेबांचं ते एवढं मोठं काम आहे की खरोखर त्यांना आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. तर ते एवढं मोठं काम करतायत. आपल्या घरात मुलगी झाल्यानंतर लगेच आपल्या डोळ्या कपाळाला आठवत पण हीच मुलगी दोन्ही कुटुंबांना कसं सांभाळून संसार करते. आज आपल्याला मुलगा झाल्यानंतर आपण म्हणतो वंशाचा दिवा, पण ते दिवे काय लावतात हे चांगलं माहिती आहे. काही अपवाद आहेत, नाही असं नाही आहे. पण आज पंडित नेहरूंची मुलगी स्वर्गीय इंदिरा गांधी, आज आपण कोणाचं नाव घेतो? पंडित नेहरूंची मुलीच, पंडित नेहरूंचं नाव घेतो ना, इंदिरा गांधी मुलगी म्हणत आहे. मग आपण असं का विचार करत नाहीये? तर ही मुलगी दोन्ही कुटुंबांना सांभाळून घेते, सासरचं पण आणि माहेरचं पण. म्हणून मी प्रत्येक मुलींना एक प्रोत्साहन देईन आणि विशेषतः पुरुषांनी पण त्याचं अनुकरण करावं असं मला वाटतं. मी मुळात पारंपरिक असं गायक नाहीये, पण शब्द असे आहेत की हे तुम्हाला प्रत्येकाला भावणार असं मला वाटतंय. तेव्हा हे गाणं मी गायक तर नाहीच आहे, पण आवाज तुम्हाला कसं वाटतं कुणास ठाऊक, ते मी आपल्यासमोर एक गीत सादर करतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा महिलांचा ज्या पद्धतीने आदर केलेला आहे तसा आपणही आपल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. तर मी आपल्यासमोर एक गीत सादर करतोय. जिनको है बेटिया ओए कहते हैं, परियों के देशों में वो तो रहते हैं, घर को जन्नत का नाम देते हैं. जिनको है बेटिया ओए कहते हैं, हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं. हो हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं. पलके उठाती तो उजाले होते हैं, परियों के देशों में वो तो रहते हैं, घर को जन्नत का नाम देते हैं. जिनको है बेटियां ओए कहते हैं. लाखों मन्नत में होती है एक बेटी कबूल, बेटी तुलसी आंगन के ये लहे बबूल. हो लाखों मन्नत में होती है एक बेटी कबूल, बेटी तुलसी आंगन की ये लहे बबूल. इनके कुमकुम कदम शुभ फल देते हैं,
हे गाणं मुद्दाम की दुबे साहेबांनी ज्या पद्धतीने काम करतायत आणि मी प्रत्येक माझ्या कार्यक्रमामध्ये हे गाणं मी नेहमी सादर करत असतो. किसी का शादी होएगा तो शादी में मैं गाना गाता हूँ कि बेटी क्या होती है ये सबको मालूम होना चाहिए. उसके लिए मैं हर जगह पे जब भी मेरा कार्यक्रम होता है ये मैं गाना सादर करता हूँ. आप लोग ने शांत सुना है उसके लिए धन्यवाद. पुन्हा एकदा जय भीम जय शिवाजी महाराज. जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दैनिक मीडिया वार्ताच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि कुठलाही कार्यक्रम असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून कार्यक्रम आपण आयोजित करतोय. आणि अशा टायमाला जर सांस्कृतिक कार्यक्रम नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कालिका डान्स ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे मराठी गीते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिमिक्स गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. जर तयार असतील तर या ठिकाणी पहिलं गाणं आहे शोभाराजे. शोभाराजे हे गाणं घेऊन या ठिकाणी कालिका डान्स ग्रुप या ठिकाणी येत आहेत. त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तुम्हाला
मंगळ गहू
कीर्तीच्या झुल्यात झुलवा आणि विश्वाचा गणगण गणवा हिला कीर्तीच्या झुल्यात झुलवा हिला कीर्तीच्या झुल्यात झुलवा आणि विश्वाचा गणगण गणवा मला जोडीनं मुंबईला फिरवा या मला जोडीनं मुंबईला फिरवा या पारा किंवा हिंसा मला कीर्तीच्या झुल्यात झुलवा रायो कीर्तीच्या झुल्यात झुलवा आणि विश्वाचा गुलकंद फिरवा मला कीर्तीच्या झुल्यात झुलवा आणि विश्वाचा गुलकंद फिरवा हिला विश्वाचा गुलकंद फिरवा आणि विश्वाचा गुलकंद फिरवा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला घर एकलाच साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला घर राजा माझा हसतोय कसा की जीव माझा फुलला या केतांताचा तुला इशारा केला राजा झाडू मी मला की जीव माझा फुलला नको राणी
नको लाजू लाजू मध्ये नको दिसू एक लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला राजमधन हसतोय कसा की जीव माझा भुलला शनंगात आलं कसं मनात झालं शनंगात आलं कसं मनात झालं मजा करूया जरा मजा करूया जरा Yeah.